फक्त रनिंग करून उपयोग नाही. रनिंग नंतर कोणत्या एक्सरसाइज केल्या पाहिजे ज्यामुळे आपले पाय मजबूत होतील आणि परफॉर्मन्स सुधारेल ते आजच्या व्हिडिओमध्ये मी शेवटी दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज संध्याकाळी मी माझ्या डे 9च्या ट्रेनिंगसाठी ग्राउंडवर पोहोचलो. कोणतीही रनिंग सुरू करण्याआधी वॉर्मअप खूप महत्वाचा असतो. त्यामुळे मी सर्वात आधी 10 मिनिटं वॉर्मअप केला. वॉर्मअप केल्यामुळे बॉडी गरम होते, मसल ऍक्टिव्ह होतात आणि कोणत्याही प्रकारची इंजुरी होण्याची रिस्क कमी होते. वॉर्मअप पूर्ण झाल्यानंतर वेळ आली रनिंगची. आज मी 20 मिनिटं नॉर्मल पेसने रन केलं. सध्या माझा फोकस स्पीडपेक्षा सातत्यावर आहे, कारण मी आत्ता सुरुवात केली त्यामुळे इंडुरन्स खूप महत्वाचा आहे. नंतर मी वीकली वर्कआउटला सुरुवात करणार आहे, त्यामुळे माझी रनिंग जर्नी फॉलो करा. रनिंग करताना मी माझा श्वास नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला आणि शरीर रिलॅक्स ठेवले. 20 मिनिटं रन पूर्ण झालं, पण आजची ट्रेनिंग संपली नव्हती. अनेक जण इथेच थांबतात आणि घरी जातात, पण रनिंग मध्ये सुधार करायचे असेल तर रनिंग सोबत स्ट्रेंथ ट्रेनिंग खूप महत्वाचे असते. म्हणून रनिंग नंतर मी लगेच वर्कआउट सुरू केला. सुरुवातीला मी नॉर्मल स्क्वॉट केले. याचे मी 20चे 3 सेट केले. स्क्वॉटमुळे हॅमस्ट्रिंग, ग्लूट्स आणि थाय मजबूत होते. मजबूत पाय म्हणजेच रनिंग मध्ये जास्त ताकद आणि चांगला बॅलन्स. त्यानंतर मी सुमो स्क्वॉट केले. याचे पण मी 20 रॅपचे 3 सेट केले. ही एक्सरसाइज इनर थाय, ग्लूट्स वर काम करते. रनिंग करताना शरीराला जास्त स्थिरता मिळण्यासाठी ही एक्सरसाइज उपयोगी ठरते. यानंतर मी क्लोज ग्रिप हाफ स्क्वॉट केले. याचे पण मी 20 रॅपचे 3 सेट केले. यामुळे स्क्वॉट्सवर जास्त ताण येतो आणि पायांची ताकद वाढायला मदत होते. वर्कआउटचा शेवट मी स्क्वॉट होल्डने केला. याचे मी 30 सेकंदाचे 3 सेट केले. ही एक्सरसाइज दिसायला सोपी असली तरी शेवटी काही सेकंद खूप कठीण असतात. यामुळे मसल इंडुरन्स वाढतो आणि पाय जास्त वेळ काम करू शकतात. वर्कआउट पूर्ण झाल्यानंतर मी प्रॉपर स्ट्रेचिंग केली, कारण स्ट्रेचिंगमुळे मसल रिलॅक्स होतात, रिकव्हरी सुधारते आणि दुसऱ्या दिवशी शरीर जास्त फ्रेश वाटते. आज डे 9 पूर्ण झाला. रोज थोडी थोडी मेहनत घेतोय. कधी रनिंग चांगली होते तर कधी शरीर थकल्यासारखं वाटतं, पण एक गोष्ट कायम आहे, मी थांबत नाहीये. कारण मला माहिती आहे की सातत्याने केलेली छोटी छोटी मेहनत एक दिवस मोठे यश बनते. जर तुम्ही तुमचा फिटनेस प्रवास सुरू केला असेल, रनिंग सुरू केले असेल तर हार मानू नका. आपण सगळे आपल्या ध्येयासाठी लढतोय. भेटूयात डे 10 मध्ये. तोपर्यंत धावत राहा, मेहनत करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. जय हिंद.